नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 24 ऑगस्ट 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच राष्ट्रीय अवकाश दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, ऑगस्ट 23। स्पष्टीकरण: भारतात दरवर्षी ऑगस्ट 23 रोजी राष्ट्रीय अवकाश दिन साजरा केला जातो। हा दिवस 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान-3 विक्रम लँडरची चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर झालेली ऐतिहासिक आणि यशस्वी सॉफ्ट लँडिंगच्या आठवणीत साजरा केला जातो। प्रश्न 2, नुकतीच महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन देण्यासाठी सिंगापेंगल उद्योजकता क्रेडिट योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, तमिळनाडू। स्पष्टीकरण: महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन देण्यासाठी सिंगापेंगल उद्योजकता क्रेडिट योजना तमिळनाडू राज्याद्वारे सुरू करण्यात आली आहे। उद्देश: महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे। तमिळनाडू राज्याची माहिती: राजधानी चेन्नई, मुख्यमंत्री सी जोसेफ विजय, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर। आता पाहू तमिळनाडूशी संबंधित इतर चालू घडामोडी। तमिळनाडू सरकारने शैक्षणिक आणि शासकीय संस्थांमधील कार्यक्रमांच्या सुरुवातीला राज्यगीत गायन अनिवार्य केले आहे। तमिळनाडू सरकारने वेत्री वानमगल ड्रोन प्रशिक्षण योजना सुरू केली। तमिळनाडूला सर्वाधिक मृत अवयवदात्यांसाठी सर्वोत्कृष्ट राज्याचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला। किल्लई हे तमिळनाडूतील पहिले हवामान अनुकूल गाव बनले आहे। तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी नलम TN ऑनलाईन आरोग्य पोर्टल सुरू केले। 18 मीटर ड्राफ्ट क्षमता असलेले कामराजार बंदर हे भारतातील दुसरे प्रमुख बंदर बनले आहे। तमिळनाडू सरकारने सहकारी पीक कर्जमाफीची मर्यादा वाढवून 1,75,000 केली आहे। प्रश्न 3, नुकतीच ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या मानद सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, डॉक्टर येलुरी श्रीधर। स्पष्टीकरण: नुकतेच ऑगस्ट 2026 मध्ये डॉक्टर येलुरी श्रीधर यांची ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या मानद सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। दिल्ली खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या उपाध्यक्षपदी टिळकराज कटारिया यांची नियुक्ती करण्यात आली। दूरदर्शनच्या नवीन महासंचालकपदी रीना सोनोवाल कोहली यांची नियुक्ती करण्यात आली। उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदी दीप्ती गौर मुखर्जी यांची नियुक्ती करण्यात आली। जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाच्या सचिवपदी अर्चना वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली। सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालकपदी संदीप थरेजा यांची नियुक्ती करण्यात आली। आनंद प्रकाश यांची एस्वातिनीमधील भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली। भारतीय हवाई दलात फायटर कॉम्बॅट लीडर कोर्स पूर्ण करणाऱ्या भावना कंठया पहिल्या महिला फायटर पायलट ठरल्या आहेत। प्रश्न 4, नुकताच गावांच्या पुनर्वसनावरून चर्चेत आलेला सतकोशिया टायगर रिझर्व्ह कोणत्या राज्यात स्थित आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, ओडिशा। स्पष्टीकरण: गावांचे पुनर्वसन आणि सक्तीच्या विस्थापनाच्या आरोपांमुळे चर्चेत आलेला सतकोशिया टायगर रिझर्व्ह भारताच्या ओडिशा राज्यात स्थित आहे। हे अभयारण्य महानदी नदी खोऱ्याजवळ पूर्व घाटाच्या जंगलांमध्ये पसरलेले आहे। ओडिशा राज्याची माहिती: राजधानी भुवनेश्वर, मुख्यमंत्री मोहन चरण मांझी, राज्यपाल डॉक्टर हरी बाबू कंभमपती। आता पाहू ओडिशाशी संबंधित इतर चालू घडामोडी। 16व्या हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये ओडिशा विजेता ठरला। मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नि-4 ची यशस्वी चाचणी ओडिशामध्ये घेण्यात आली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कटक येथे जगद्गुरू कृपालू विद्यापीठाचे उद्घाटन केले। ओडिशामध्ये 1,14,257 कोटींच्या गुंतवणुकीतून राज्याचे पहिले सोव्हरेन AI डेटा सेंटर स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली। DRDOने लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावर घेतली। DRDOने पिनाका लॉंग रेंज गाइडेड रॉकेटची यशस्वी चाचणी चांदीपूर येथे केली। प्रश्न 5, नुकतेच पहिले वेस्ट टू वंडर गार्डन कोठे सुरू झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, श्रीनगर।
स्पष्टीकरण. श्रीनगर येथील पोलो ग्राउंड पार्कमध्ये पहिले वेस्ट टू वंडर गार्डन सुरू झाले आहे. येथे भंगार धातू, जुन्या वाहनांचे भाग आणि पडलेल्या लाकडांपासून कलात्मक कलाकृती तयार करण्यात आल्या आहेत, ज्या कचऱ्याच्या पुनर्वापराचा एक उत्तम वस्तुपाठ सादर करतात. प्रश्न 6. नुकताच भारताने कोणत्या देशासोबत सागरी सुरक्षा सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. जपान. स्पष्टीकरण. नुकतेच भारताने जपानसोबत नवी दिल्ली येथे झालेल्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान सागरी सुरक्षा सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आहे. हा करार भारतीय नौदल आणि जपान मॅरिटाईम सेल्फ डिफेन्स फोर्स यांच्यातील संरक्षण संबंध अधिक मजबूत करेल. जपान देशाची माहिती. राजधानी टोकियो. चलन जपानी येन. पंतप्रधान सानाई ताकाइची. आता पाहू जपानशी संबंधित इतर चालू घडामोडी. डीसीजीआयने जपानच्या टाकेडा कंपनीच्या डेंग्यू लशीला मंजुरी दिली. जपान ओपन 2026चे विजेतेपद पी.व्ही. सिंधूने जिंकले. भारत आणि जपानने पॅरिस करारांतर्गत संयुक्त पत यंत्रणेच्या अंमलबजावणीच्या नियमांचा स्वीकार केला. जांगमी या उष्णकटिबंधीय वादळाने जपानमधील जनजीवन मोठ्या प्रमाणावर प्रभावित केले. जपानने अधिकृतपणे ताज्या भारतीय आंब्याच्या आयातीवर बंदी घातली. आशियाई खेळ 2026चे आयोजन जपानमध्ये केले जाईल. इस्रोने संयुक्त चंद्रयान 5 मोहिमेसाठी जपानमध्ये स्थळ मूल्यमापन सुरू केले. एआय स्मार्ट शहरांच्या योजनेसाठी भारताने जपानसोबत डेटा करार केला. प्रश्न 7. नुकतेच सौकार जानकी यांचे निधन झाले, त्या कोण होत्या? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. अभिनेत्री. स्पष्टीकरण. ज्येष्ठ अभिनेत्री सौकार जानकी यांचे चेन्नई येथे निधन झाले. 94 वर्षांच्या अभिनेत्री शंकरमनची जानकी, ज्या सौकार जानकी म्हणून प्रसिद्ध होत्या, त्यांनी वृद्धापकाळाशी संबंधित आजारपणामुळे एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांनी सुमारे 400 चित्रपटांत अभिनय केला होता. प्रश्न 8. नुकतीच राष्ट्रीय महिला आयोगाने महिलांच्या डिजिटल सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी यशोदा एआय उपक्रम कोणत्या राज्यात सुरू केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. पंजाब. स्पष्टीकरण. राष्ट्रीय महिला आयोगाने महिलांच्या डिजिटल सक्षमीकरणाला आणि एआय साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी यशोदा एआय उपक्रम नुकताच पंजाब आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये पुढे नेला आहे. हा एक देशभरातील अभियान आहे, ज्याची सुरुवात सर्वात आधी मे 2025 मध्ये उत्तर प्रदेश येथून झाली होती. पंजाब राज्याची माहिती. राजधानी चंदीगड. मुख्यमंत्री भगवंत माननी. राज्यपाल गुलाबचंद कटारिया. आता पाहू पंजाबशी संबंधित इतर चालू घडामोडी. पंजाबने नीती आयोगाच्या शाळा शिक्षण निर्देशांकात अव्वल स्थान पटकावले. हब आणि स्पोक मॉडेल सुरू करणारे अमृतसर विमानतळ देशातील दुसरे विमानतळ ठरले. इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत एआयचा मुख्य विषय म्हणून समावेश करणारे पंजाब हे भारतातील पहिले राज्य ठरले. पंजाब सरकारने खासगी शाळांच्या शुल्कावर नियंत्रणाशी संबंधित सुधारित अध्यादेशाला मंजुरी दिली. पंजाब सरकारने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती सुरू केली. विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आणि उपजीविका मिशन योजनेची घोषणा पंजाब सरकारने केली. प्रश्न 9. नुकतेच विश्वास दे पृथ्वी या पुस्तकासाठी प्रतिष्ठित सरला पुरस्कार 2026 साठी कोणाची निवड करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. आशुतोष परिडा. स्पष्टीकरण. प्रसिद्ध उदया कवी, निबंधकार आणि CSIRIMMTचे माजी शास्त्रज्ञ डॉक्टर आशुतोष परिडा यांची त्यांच्या विश्वास दे पृथ्वी या काव्यसंग्रहासाठी प्रतिष्ठित 47व्या सरला पुरस्कार 2026 साठी निवड करण्यात आली आहे. आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ दीपक धाळ यांनी 2026 चा डिरॅक मेडल जिंकला. लाईफटाईम लिबर्टेरियन अवॉर्ड जिंकणारे गुरुचरण दास हे पहिले भारतीय लेखक ठरले. कार्तिकेयन लंका यांची नासा युवा वैज्ञानिक पुरस्कार 2026 साठी निवड करण्यात आली. कोस्पार विक्रम साराभाई मेडल जिंकणाऱ्या अन्नपूर्णी सुब्रह्मण्यम या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न 2026 मध्ये पंकज त्रिपाठी यांना आर्टिस्ट ऑफ डिस्टिंक्शन पुरस्काराने सन्मानित केले जाईल. गणिताच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित फील्ड्स मेडल जिंकणाऱ्या हॉग वांग या इतिहासातील तिसऱ्या महिला ठरल्या आहेत. प्रश्न 10. नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या केंद्रशासित प्रदेशात उच्च न्यायालयाचे स्थायी खंडपीठ स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी.
लडाख स्पष्टीकरण. केंद्रीय मंत्रिमंडळाने लडाख केंद्रशासित प्रदेशात जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे एक स्थायी खंडपीठ स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. फायदा: यामुळे लडाखच्या दुर्गम व कठीण भौगोलिक भागातील नागरिकांना कायदेशीर मदत मिळणे सोपे होईल आणि न्यायासाठी लांबचा प्रवास करावा लागणार नाही. आता पाहू लडाखशी संबंधित इतर चालू घडामोडी. दुर्मिळ प्रजातींच्या संरक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ब्लॅक नेक क्रेन महोत्सव लडाखमध्ये आयोजित करण्यात आला. भारतातील सर्वाधिक उंचीवरील वन्यजीव सफारी लडाखमध्ये स्थापन केली जाईल. भारतातील पहिल्या आणि सर्वात खोल भूतलीय विहिरींचे कामकाज लडाखमध्ये सुरू झाले. लडाखने संयुक्त अरब अमिरातीला प्रीमियम जर्दाळूची निर्यात सुरू केली. हेम्स फेस्टिवल 2026 लडाखमध्ये सुरू झाला. लडाखने लेह येथे भारतातील पहिल्या सर्वाधिक उंचीवरील फ्लोरिकल्चर पार्क्सचा शुभारंभ केला. प्रश्न 11. नुकताच भारतातील पहिला मोठ्या प्रमाणावरील बायोपॉलिशर प्लांट कोणत्या राज्यात सुरू केला जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, उत्तर प्रदेश. स्पष्टीकरण. भारतातील पहिला मोठ्या प्रमाणावरील बायोपॉलिमर प्लांट उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी जिल्ह्यातील कुंभी येथे सुरू केला जात आहे. हा प्लांट ऑक्टोबर 2026 मध्ये सुरू होण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. उत्तर प्रदेश राज्याची माहिती. राजधानी लखनौ. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. राज्यपाल आनंदीबेन पटेल. आता पाहू उत्तर प्रदेशाशी संबंधित इतर चालू घडामोडी. उत्तर प्रदेश सरकारने भटक्या प्राण्यांपासून आणि रानडुकरांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी मुख्यमंत्री शेत सुरक्षा योजना सुरू केली. भारतातील पहिले समर्पित सैन्य वैद्यक विभाग लखनौ येथे स्थापन करण्यात आले. सारनाथ हे भारतातील 45वे जागतिक वारसा स्थळ बनले आहे. सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशातील कुकरेल राखीव जंगलात भारतातील पहिल्या नाईट सफारीला मंजुरी दिली. लखनौमध्ये माय भारत राष्ट्रीय युवा स्वयंसेवक संमेलन आयोजित करण्यात आले. उत्तर प्रदेश सरकारने कौशल्य विकास प्रणाली डिजिटल करण्यासाठी कौशल सेतू आणि कौशल सारथी पोर्टल सुरू केले. प्रश्न 12. नुकतेच कोणत्या भारतीय सार्वजनिक तेल कंपनीने मॉरिशस स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशनसोबत 5 वर्षांच्या इंधन पुरवठा करारावर स्वाक्षरी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, IOCL. स्पष्टीकरण. नुकतेच सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने मॉरिशस स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशनसोबत 5 वर्षांच्या इंधन पुरवठा करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारांतर्गत इंडियन ऑइल मॉरिशसची पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनची संपूर्ण आयातीची गरज पूर्ण करेल. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतीच स्वित्झर्लंडमध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, सौमेंदू बागची. आता पाहू अति महत्त्वाचे उजळणी प्रश्न. कर्नाटक सरकारने संध्या किरण कॅशलेस आरोग्य विमा कवच सुरू केले. भारतातील पहिल्या आणि सर्वात खोल भूतलीय विहिरींचे कामकाज लडाखमध्ये सुरू झाले. तेलंगणा सरकारने पोलीस हुतात्म्यांच्या कुटुंबांसाठी TG वीर पोर्टल सुरू केले. मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी उत्तराखंडने हत्तींना रेडिओ कॉलर घालण्याची योजना सुरू केली. सार्वजनिक डेटा सहज शोधण्यासाठी तथ्यकोश नावाचे प्लॅटफॉर्म कर्नाटक सरकारने सुरू केले. उदार शक्ती 2026 हा लष्करी सराव भारत आणि मलेशिया दरम्यान पार पडला. ग्लासगो येथे आयोजित 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक तालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी राहिला. तिसऱ्या अपत्याच्या जन्मावर तमिळनाडू सरकारने 1 वर्षाची मातृत्व रजा देण्याची घोषणा केली. अबेलाडो डे यांची कोलंबियाचे 36वे राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. सारनाथ हे भारतातील 45वे जागतिक वारसा स्थळ बनले आहे. इगा स्वियातेकने कॅनेडियन ओपन महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले. भारतातील पहिले टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन ग्वालेर येथे स्थापन केले जाईल. वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप 2026चे विजेतेपद अनाहत सिंगने जिंकले आहे. इराकमध्ये भारताचे राजदूत म्हणून अजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू ऋषभ पंत ठरला आहे. महाराष्ट्र सरकारने डिजिटल ओळखीसाठी महा-ID उपक्रम सुरू केला. केरळ सरकारद्वारे ऑपरेशन तुफान सुरू करण्यात आले. प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ दीपक धाळ यांनी 2026चा डिरॅक मेडल जिंकला. पंजाबने नीती आयोगाच्या शाळा शिक्षण निर्देशांकात अव्वल स्थान पटकावले.
आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतीच कोणत्या राज्य सरकारने 500 एकरांमध्ये जपान सिटी विकसित करण्याची घोषणा केली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.